दादरचे आमदार शिवसेनेचे आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहे। आज विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराची कविता म्हटली म्हणून हक्कभंग आणण्यात आला। कारवाईचे संकेत सुद्धा नेते देत आहेत। कसं पाहता याकडे? बघा, व्यक्ती स्वातंत्र्य आहे। व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कोणी काही बोलू शकतो। आता अंधारेने काय स्वतःची कविता बोललेली ना, आमच्या प्रवक्त्याने ही समोर कोणीतरी म्हटलेली तीच कविता रिपीट केलेली आहे। त्यावरती हक्कभंग आणण्याची काय गरज नाही आणि एवढं काय त्यात लागण्यासारखं आहे। माझी परिस्थिती होती, मी मिल कामगारचा मुलगा होतो। रस्त्यावरचे कपडे घातलेले तेव्हा घातलेत ना, त्यामुळे तेवढा राग येण्याचा काही मोठा हे नाही त्याच्यामध्ये। पण तुम्ही आता विरोधामध्ये आहात, विरोधी पक्ष आहात आणि त्यामुळे तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? आक्रमक पद्धतीनं या सगळ्यांचा सामना करणार? भूमिका बघा कसं आहे, शिवसेना ही आक्रमक आहे। गेल्या 2.5-3 वर्षात तुम्ही बघता एवढे आमदार सोडून गेले तरी शिवसेनेने आक्रमकताचा बाणा काय सोडलेला नाही आणि भविष्यात सुद्धा सोडणार नाही। असे काय सुषमा अंधारे काय एकटे नाही, सुषमा अंधारेच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्र आहे। नक्कीच अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे मुद्दे मार्गी लागलेत असं तुम्हाला वाटतं? हे या अधिवेशनाकडे तुम्ही कशा रीतीनं पाहता? मुद्दे मार्गी लागलेच नाही, बनायला पाहिजे तसे मुद्दे मार्गी लागले असतील तर त्याचा सविस्तर उत्तर आणि सविस्तर कारवाई त्या अधिवेशनाच्या काळातच दिसली पाहिजे। किती मोठमोठे सत्ताधाऱ्यांनी पण सुद्धा प्रश्न मांडले, परंतु त्याचं उत्तर थाटमाट चौकशी करू, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ तर पुढच्या परत 2 महिन्यांनी तोच प्रश्न आला नाही पाहिजे। त्याची ॲक्शन झाली पाहिजे, एवढंच आमचा सत्ताधाऱ्यांना आहे। अध्यक्षांची निवड होते पण विरोधी पक्ष नेत्याची निवड या अधिवेशनात झाली नाही, काय म्हणावं याला? विरोधी पक्ष नेत्यांचं नाव ऐकून सत्ताधारी घाबरलेत असा आम्हाला प्रश्न निर्माण होतो। भास्कर जाधवांना घाबरले सत्ताधारी असं मला वाटते, कारण त्यांचं बोलणं, त्यांची आक्रमकता, त्यांना जे काही नियमावली माहिती आहे संपूर्ण अधिवेशनाचं, ते संपूर्ण त्यांच्यावर का दुसरा कोण सहसा आमदार दिसणार नाही म्हणून विरोधी पक्ष नेत्याचं नाव ते घेण्यात टाळतात। तरी काल त्यांनी सांगितलं की मला विरोध असेल वैयक्तिक तर तुम्ही सांगा, आम्ही दुसरा नाव देतो। म्हणजे ते कुठेतरी त्यांना लागला असेल आणि ते घाबरत असतील असा आमचा अंदाज आहे। देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे। राहुल नार्वेकर म्हणतात, पाहतोय बघा या ठिकाणी गळाभेट झालेली आहे, विरोधक सत्ताधारी एकमेकांची गळाभेट घेत आहेत। दुसरं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राहुल नार्वेकर याबाबत म्हणतात की घाई गडबडीत घेतलेला निर्णय नको। घाई गडबडीत म्हणजे आता अधिवेशन 2-3 महिन्यांनी होणार परत जुलैमध्ये। आता 15-20-21 दिवसाचं अधिवेशन झालं आहे, त्यामध्ये घाई गडबड काय नाही, तेवढं दिला पाहिजे होता निर्णय। उपाध्यक्षाचा दिला ते घाई गडबडीत दिला का? तसाच विरोधी पक्षाचा नेताचा डिक्लेअरच करतो, तुम्हाला पहिल्या दिवशी आम्ही अर्ज केलेला आहे, विनंती अर्ज, आणि तिन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी जाऊन केलेला आहे। त्यामुळे त्यांनी एवढाच निर्णय जाहीर करायला पाहिजे होता। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपली खंत या ठिकाणी व्यक्त केली आहे। विधानसभेचा विरोधी पक्ष नेता या अधिवेशनामध्ये होऊ शकलेला नाही आहे, आत्तापर्यंत तरी झालेला नाही आहे। त्यामुळे मोठ्या मनानं सरकारने याबाबत आपली भूमिका मांडायला पाहिजे होती असं सुद्धा म्हणतात महेश सावंत। नेमकं काय घडेल पुढच्या अधिवेशनात, तरी पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता मिळणार आहे का महाराष्ट्राला, पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।